फडणवीस साहेब, कळवा तुमच्या केंद्रातल्या सत्ताधारी खासदारांना की सर्वमान्य, कुणावरही अन्याय होणार नाही, सगळ्या घटकांना सामावून घेतलं जाईल अशा पद्धतीने आणि सगळ्यांच्याच आरक्षणाचा व्यवस्थित प्रश्न सोडवला जाईल अशा पद्धतीने प्रपोजल तुम्ही आज मांडा। त्यासाठी विरोधक म्हणून विरोधी बाकावर असणारे आम्ही खासदार काय त्यावेळेला भूमिका घेतो हे बघा। मुळात तुमची किती नियत आहे ती नियत आधी तुम्हाला कळू द्या। राहिला प्रश्न अमित शाह यांचा, मुळात अमित शाह यांच्यावर आम्हाला फार बोलायची इच्छा होत नाही, कारण महाराष्ट्राचं राजकारण कसं असावं, महाराष्ट्राची शिस्त कशी असावी, महाराष्ट्रात याच महाराष्ट्रात आले होते आणि आपल्यासारखंच ते बोलले होते, नॅचरल करप्ट पार्टी वगैरे। आणि जेव्हा ते असं बोलले त्याला 72 तासही उलटून गेले नाही। ज्या सिंचन घोटाळा आणि 70,000 कोटीच्या घोटाळ्यावर असणाऱ्या अजित पवारजींना 72 तासाच्या आत सत्तेत घेऊन बसले होते। तुमच्या तोंडी भ्रष्टाचाराची भाषा अजिबात चांगली दिसत नाही, कारण महारा लागलं आणि म्हणून तुम्ही इथे येऊन औरंगजेब फॅन क्लब वगैरे यासारखी बाष्कळ भाषा वापरताय। तुमचा स्तर हा पार्लमेंट मधले जे खासदार रमेश बिधुडी बोलले त्यापेक्षाही तुम्ही तुमचा स्तर खाली घसरवत आणलाय। हे कालच्या भाषणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं। आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत त्याचं सर्टिफिकेट आम्हाला गुजरातच्या तळीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही। आम्ही काय आहोत हे समजून घेण्यासाठी आम्हाला जस्टिस लोयाच्या हत्येच्या रक्ताचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही। राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर मी म्हटलं की 10 वर्षानंतरचं आरक्षण हे राजकीय क्षेत्रातलं ते दर 10 वर्षांनी बदललं, ते काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यात तुमचं शून्य योगदान आहे। उगाच स्वतःच्या बडवून घेऊ नका, स्वतःला फार हुशार आहात असे किमान वरवर दाखवताना तरी अभ्यास करून बोलत चला। आणि जर एवढी तुमची नियत असेल तर इथे महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कडे कपारी घिसाडी जोशी ही सगळ्या जात समुदायातली माणसं अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतात। जर या लोकांमध्ये खरंच ध्रुवीकरण होऊ द्यायचं नसेल, जातीय विष्पेरणी करायची नसेल आणि तुमची सर्वमान्य असा तोडगा काढायची तयारी असेल, कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही, ओबीसीवरही नाही आणि मराठ्यांवरही नाही, कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने तुमची तोडगा काढायची तयारी असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचं खुलं आवाहन आहे भारतीय जनता पार्टीला की आपण आज लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रस्ताव मांडा। तो प्रस्ताव मांडा, चर्चेला आणा, बघू देत तरी की तुमची किती नियत आहे ते। थँक्यू।